अलकाताई आणि सुधाकर रावांची दोन्ही मुलं परदेशात होती आणि ते दोघेही गावी राहत होते. गावच्या मोकळ्या हवेत त्यांचं मन रमून जायचं. अलकाताई उठून सकाळी दररोज गणपतीच्या मंदिरात जाऊन येत असायच्या आणि मंदिरात जाऊन आल्यानंतर त्या दोघांसाठी नाश्ता बनवायच्या. असं दररोजचा त्यांचा दिनक्रम असायचा. अलकाताईंना डायबिटीस असल्यामुळे त्यांची शुगर कायमच कमी जास्त व्हायची. त्यामुळे ते चक्कर येऊन खाली पडायच्या आणि आजही तसंच झालं होतं. अलकाताई सकाळी उठून आपल्या गणपतीच्या मंदिरात जाऊन आल्या आणि नवऱ्यासाठी नाश्ता बनवत होत्या. नाश्ता बनवून झाल्यानंतर नाश्ता घेऊन ते सुधाकर रावांना देण्यासाठी त्यांच्या रूममध्ये आल्या. सुधाकर राव पेपर वाचत बसलेले होते. अलकाताई त्यांना म्हणाल्या, अहो नाश्ता बनवला आहे, नाश्ता करून घ्या. त्यावर सुधाकर राव म्हणाले, तूही नाश्ता कर माझ्याबरोबर, तुलाही गोळी घ्यावी लागेल ना. त्यावर अलकाताई बोलल्या, मला आज खूप अस्वस्थ वाटत आहे. मला मुलांची आठवण येत आहे. प्रमोद आणि प्रकाश यांनी 8 दिवस झाले फोन देखील केलेला नाही. त्यांना आपली आठवण येत नसेल का हो? सुधाकर राव म्हणतात, अगं ते कामात असतील, नसेल त्यांना वेळ मिळाला, कशाला एवढी काळजी करते, करतील वेळ मिळाल्यावरती फोन. अलकाताई आणि सुधाकर राव दोघेच गावी राहत होते. त्यांची दोन्ही मुलं प्रकाश आणि प्रमोद दोघेही परदेशात होते. प्रकाश आणि प्रमोद यांना सुट्ट्या मिळतील तसे ते गावी यायचे आणि गावी राहून परत परदेशात निघून जायचे. पण ते परदेशात निघून गेल्यानंतर अलकाताई आणि सुधाकर रावांना घर अगदी खायला उठत असे. आणि आजही अलकाताईंना आपल्या मुलांची खूपच आठवण येत होती. नातवंडांची आठवण येत होती. नाश्त्याला त्यांनी पोहे बनवले होते. थोडेफार पोहे खाऊन त्या दोघांच्या डिश घेऊन किचनमध्ये गेल्या आणि दोघांसाठी चहा बनवून आणला. स्वतःसाठी बिन शुगरचा चहा आणि सुधाकर रावांसाठी शुगरचा चहा त्यांनी बनवून आणला. दोघांनी चहा घेतला. दोघांचा चहा पिऊन झाल्यानंतर अलकाताई चहाचे कप घेऊन किचनकडे जाणार होत्या. तेव्हाच अचानक त्यांना चक्कर येऊन त्या जमिनीवरच कोसळल्या. सुधाकर राव अगदी घाबरून गेले होते. काय करावे आणि काय नाही त्यांना काहीच कळत नव्हतं. त्यांनी शेखरला फोन लावला. शेखर म्हणजे त्यांच्या मित्राचा मुलगा शेखर. काकांचा फोन आल्यावर लगेचच तो घरी पोहोचला. दोघांनी मिळून अलकाताईंना दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना सगळं चेक केले. सगळे रिपोर्ट पुन्हा काढण्यात आले. त्यांची शुगर वाढल्यामुळे त्यांना चक्कर आली होती. सुधाकर रावांनी आपल्या मुलांना फोन केला आणि आईला चक्कर आली आहे, आम्ही तिला दवाखान्यात ॲडमिट केलं आहे असं सांगितलं. त्यावर त्यांचा मोठा मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही आईची काळजी घ्या, काही पैसे लागले तर मी तुम्हाला पाठवून देतो, पण मला यायला वेळ मिळणार नाही, तुम्ही तिकडलं सांभाळून घ्या बाबा, असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला. छोट्या मुलालाही कामातून वेळ नव्हता. शेवटी शेखरने आणि सुधाकर रावांनी अलकाताईंची काळजी घेतली. अलकाताईंचे रिपोर्ट आल्यानंतर असं समजलं की त्यांना डायलिसिस करावं लागणार आहे, कारण त्यांची एक किडनी खराब झाली होती. डॉक्टरांनी सुधाकर रावांना सांगितलं की अलकाताईंची महिन्यातून एकदा तरी डायलिसिस करावी लागेल, नाहीतर त्यांची किडनी काही काम करणार नाही. सुधाकर रावांनी हा आजार पहिल्यांदाच पाहिला होता, त्यामुळे त्यांनाही काही कळत नव्हतं. ते खूपच टेन्शनमध्ये आले. त्यांनी लगेचच आपल्या दोन्ही मुलांना फोन करून ही गोष्ट कळवली. दोन्ही मुलं म्हणाली, बाबा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चौकशी करून आईला घेऊन जात जा, डायलिसिस करून पुन्हा घरी पाठवलं जातं, काही काळजी करण्यासारखं नाही आहे, आम्हाला सुट्टी काढून यायला जमणार नाही. शेखर सुधाकर रावांना म्हणाला, काका काही टेन्शन घेऊ नका, जेव्हा मावशींना घेऊन जायचं असेल ना तेव्हा मी येत जाईल तुमच्याबरोबर, तुम्ही काही काळजी करू नका. सुधाकर रावांना शेखरचा खूप मोठा आधार वाटला त्यावेळेस. त्यानंतर सुधाकर राव अलकाताईंना घरी घेऊन आले आणि त्यांची काळजी घेऊ लागले आणि महिन्याच्या महिन्याला ते दवाखान्यात घेऊन अलकाताईंना जाऊ लागले. जेव्हा गरज वाटेल तेव्हा ते शेखरला फोन करायचे आणि फोन केल्यावर शेखरही यायचा. असे 6 महिने उलटून गेले आणि नंतर अलकाताईंना खूपच त्रास सुरू झाला. त्या डायलिसिसला कंटाळल्या होत्या. त्या दिवशी त्या डायलिसिस करायला जायला तयार झाल्या नाहीत. उद्या जाऊ बोलल्या आणि त्या डायलिसिस करायला अशाच प्रकारे टाळाटाळ करू लागल्या. त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला आणि त्यांना एके दिवशी चक्कर आली आणि त्या खाली पडल्या. सुधाकर राव त्यांना घेऊन दवाखान्यात गेले. त्यांची तब्येत खूपच खराब झाली होती. डॉक्टरांनी सांगितलं की डायलिसिस न केल्यामुळे त्यांना त्रास होत आहे. सुधाकर राव डॉक्टरांना म्हणाले, आता काय करायला हवं? डॉक्टर म्हणाले, मी इंजेक्शन देतो, बघू काय होतं ते. पण अलकाताईंच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. अशातच त्यांचा त्रास खूपच वाढत गेला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
शेखर त्यावेळेस सुधाकर रावांबरोबरच होता. शेखरने एखाद्या मुलाप्रमाणे त्यांची साथ दिली होती. सुधाकर रावांना खूपच मोठा धक्का बसला होता. त्यांनी मुलांना आईच्या मृत्यूची बातमी दिली, पण त्यांच्या कामामुळे आणि त्यांच्या मीटिंग्समुळे त्यांना आईच्या विधी कार्याला सुद्धा येता आलं नाही. शेवटी शेखरने सर्व काही केले. सुधाकर रावांना पत्नी गेल्यानंतर खूपच मोठा धक्का बसला होता. त्या धक्क्यातून ते सावरलेच नाहीत. त्यांना कळून चुकलं होतं की आपल्या जीवाचं आता काही खरं नाही आहे, आपलं आता काही राहिलेलं नाही. आणि म्हणूनच त्यांनी वकिलाला फोन करून मृत्यूपत्र बनवून ठेवलं होतं. मृत्यूपत्र बनवून झाल्यानंतर 1 महिन्यानंतरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. शेखरने त्यांच्या दोन्ही मुलांना फोन करून बोलावून घेतले. यावेळेस मात्र त्यांची दोन्ही मुलं आली आणि त्यांना खूप वाईट वाटत होतं. आपल्या आईच्या मृत्यूच्या वेळेस आपण येऊ शकलो नाही याचं दुःख त्यांना वाटत होतं. शेखरने सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तर सांगितल्या. वडिलांचे विधी कार्य पूर्ण करण्यात आलं. मुलांना कळलं की आपल्या वडिलांनी जाण्यापूर्वी मृत्यूपत्र बनवून ठेवलं आहे. म्हणून त्यांनी वकिलाला फोन करायचं ठरवलं. आणि एके दिवशी सुधाकर रावांचा मोठा मुलगा प्रकाश यांनी मनोहर वकिलांना फोन लावला. मनोहर वकिलांनी फोनवर आलेला अननोन नंबर पाहून वकील मनोहर रावांना खूपच आश्चर्य वाटलं. त्यांनी फोन रिसीव्ह केला. हॅलो, कोण? वकील साहेब ना? हो, आपण. मी प्रकाश सुधाकर. प्रकाश सुधाकर, सुधाकर यांचा धाकटा मुलगा बोलत आहे. हां, बोला, कसा काय फोन केला तुम्ही? तुम्हाला कळलंच असेल की बाबांचं मागच्या आठवड्यात निधन झालंय. बरेच दिवस आजारी होते. त्यांनी मृत्यूपत्र केलं आहे असं कळवलं होतं. मी व माझा मोठा भाऊ प्रमोद आम्ही दोघेही अमेरिकेतून आलो आहोत. बाबांच्या जमीन, संपत्ती आणि प्रॉपर्टीबाबत बोलणं करायचं आहे. आम्ही फार दिवस सुट्टी घेऊन नाही राहू शकत, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर. हो, समजलं. संध्याकाळी मी येतो तिकडे, मग बोलू. असं म्हणून मनोहर वकिलांनी फोन कट केला. त्यांना आठवले 2 महिन्याआधीच तर सुधाकर रावांकडे ते गेले होते. त्यावेळेसच त्यांनी सांगितलं होतं की दोन्ही मुलं बाहेर देशात असतात. बायको नुकतीच वारली आहे. सुधाकर राव त्यांना बहुतेक आपल्या मृत्यूची जाणीव झाली असावी. सुधाकर राव एकटेच, तब्येत जरा नरम गरम असायची, त्यामुळे त्यांना मृत्यूपत्र तयार करायचं होतं. बडी आसामी होती. बरीच संपत्ती जमा केली होती. त्याची रीतसर वाटणी करायची होती त्यांना. त्यांनी एक पत्रही लिहून वकील साहेबांच्या स्वाधीन केलं होतं. संध्याकाळी वकील मनोहर आठवले यांच्या बंगल्यावर पोचले. घरात 2 मुलं, धाकटा प्रकाश व मोठा भाऊ प्रमोद व त्यांच्या दोघांच्या बायका, एकूण 4 जण होते. नातवांना ह्यात काहीच देणं घेणं नव्हतं म्हणून ते आलेच नाही. नोकराने आत जाऊन सांगितलं. दोन्ही मुले बाहेर आली. वकील साहेब, चहा कॉफी की सरबत घेणार? प्रकाशने विचारलं. नाही, काही नको, फक्त पाणी द्या. आणि शेखरला नाही बोलवलं का तुम्ही? का बरं, त्याचं काय काम? बोलावून घ्या, सांगतो मी. पाणी पित मनोहर वकील म्हणाले. पण हा सगळा आमचा घरगुती मामला आहे. मग शेखर कशाला? तो आमच्या घरातला थोडी आहे, तोही घरचाच आहे. असं म्हटल्यावर शेखरला निरोप दिला गेला. मग शेखर जरा बिचकतच आला. त्यांनी वकील साहेबांना नमस्कार करून विचारलं, आपण मला का बोलवलं? प्रकाश व प्रमोदने त्याला ये, बस किंवा काही म्हटलं नाही. बस शेखर, वकील साहेबच स्वतः म्हणाले. हे इच्छापत्र म्हणजेच मृत्यूपत्र तुमच्या वडिलांनी उर्फ सुधाकर आठवले यांनी केलं होतं. ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. आणि त्यांनी मृत्यूपत्र वाचायला सुरुवात केली. प्रिय प्रकाश व प्रमोद, तुम्ही नेहमी सुखाने राहावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मी नसताना तुम्ही नक्की याल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कारण संपत्तीचं माप नेहमीच आईवडिलांपेक्षा प्रेमापेक्षा जड असतं हे मी व तुमच्या आई दोघेही समजून चुकलो होतो. याची पुढे तुम्हालाही जाणीव होईल. तुम्ही माझेच अंश आहात. या नाते माझ्या या नात्यामुळे या संपत्तीवर तुमचा पूर्ण अधिकार आहे आणि त्या अधिकाराने तुम्ही याल. पण माझा एक मुलगा अजून एक आहे. त्याला तुम्ही पाहिले आहे पण ओळखत नाही, कारण तो माझा मानसपुत्र आहे. माझा मित्र अशोकचा मुलगा शेखर, खरं तर सख्यापेक्षाही जास्त जवळचा. आश्चर्य वाटलं ना? त्यालाही अंदाज नाही, पण एका मुलाचं जे कर्तव्य आहे त्याहीपेक्षा काकांभर जास्तच आमच्यासाठी त्यांनी केलं आहे आणि मनात काही अपेक्षा न ठेवता. अशोक आणि मी लहानपणीचे मित्र.
आमच्या मैत्रीत त्याची गरिबी किंवा माझी श्रीमंती कधीच आड आली नाही. अगदी लहान असल्यापासून मी शेखरला पाहतो आहे. अभ्यासात फार हुशार नव्हता, पण आदर्श वाटावा असा होता तो. आपल्याला आईबाबांचा त्यांनी नेहमीच मान ठेवला. जेव्हा तुम्ही दोघंही आम्हाला सोडून परदेशात स्थायिक झाला तेव्हा अशोक आणि वहिनी या दोघांचे निधन झालं. त्यानंतरही त्याने आमची साथ सोडली नाही. नेहमी घरी येऊन जाऊन विचारपूस करायचा. काही हवं असल्यास नेहमी तत्पर असायचा. प्रत्येक वाईट प्रसंगी त्याने निस्वार्थपणे आपल्याला आम्हाला मदत केली. ती पण अगदी मुलाप्रमाणे. पैशांचा मोह त्याच्या वागण्यात मला कधीच जाणवला नाही. नेहमी तो हिशोबात चोख असायचा. पैशांची गरज तर ईश्वर कृपेने आम्हालाही नव्हती. या वयात गरजा कमीच असतात. गरज होती ती फक्त प्रेमाची, आपलेपणाची, सोबतीची. गरज म्हातारपणी जेव्हा शरीर साथ देत नाही त्यावेळेस आपल्याला माणसांची आपली गरज जास्त वाटते. असं वाटतं की कोणीतरी जवळ असावं, ज्याच्यावर सर्व सोपवून निर्धास्त व्हावं. आणि तेच निर्धास्तपणा, तोच आपलेपणा आम्हाला शेखरच्या रूपाने भेटला. न सांगता त्याला आमच्या गरजा कळत होत्या. दर 2 दिवसांनी येऊन काय हवं काय नको विचारून जायचा. तुमच्या आई आजारी असताना त्याने व त्याच्या बायकोनेही खूप हिची सेवा केली. हिला जेवण जात नसे तेव्हा प्रेमाने भरवलंही. एक मदतनीस होती सेवेसाठी, पण स्वतःच्या आईप्रमाणे प्रेमाने करणारं कोण लागतं ना, ती कमतरता त्या दोघांनी भरून काढली. ऐकता ऐकता आता प्रकाशला आठवले. मागे बाबांनी फोन करून सांगितले होते, तुझी आई खूप आजारी आहे. डॉक्टरांच्या मते ती फार दिवस नाही काढणार. पत्रात बाबांनी पुढे लिहिले होते, तिला सतत तुमच्या दोघांची आठवण येत असे. एकदा जरी भेटला असतात तरी तिच्या जीवाला शांती मिळाली असती. पण प्रकाशने प्रमोदला कळवले, तू जाशील का? पण त्यानेही सध्या सुट्टी नसल्याने जमणार नाही असं कळवलं. वाचता वाचता वकील साहेबांनी दोन्ही मुलांकडे पाहिलं. दोघांच्या नजरा शर्माने खाली झुकल्या होत्या. शेखर आणि सुनबाई दोघांनी अगदी सख्ख्या मुलाप्रमाणे तुमच्या आईची शेवटपर्यंत सेवा केली. अगदी शेवटचे पाणी त्यांनीच तिला पाजलं. तेव्हाच मला कळून चुकलं होतं, म्हणून मी माझं आजारपण तुम्हाला कळवलंच नाही. मी गेल्यावर शेखरने तुम्हाला कळवले. तुमच्या आईची व माझी दोघांची शेवटची इच्छा म्हणून हे घर आम्ही शेखरच्या नावाने करतो आहे. हे पौतृक नाही. हे घर मी माझ्या मेहनतीने बांधले आहे. त्याची देखभाल दुरुस्ती सर्व मी वेळोवेळी केली आहे. माझ्यासाठी हे घर सर्वात अनमोल आहे. त्यात लावलेली फळझाडे, बाग मी स्वतः लावली आहे. या सर्वांची देखरेख तोच करू शकतो जो इथे राहील. नाहीतर ही बाग ही आमच्यासारखीच कोमेजून जाईल. तुम्ही दोघं हे सर्व विकून वाटून घ्याल, मला ठाऊक आहे. बाकी सर्व संपत्ती, जमीन, तुमच्या आईचे दागिने, त्यावर तुमचाच अधिकार आहे. हे तुम्ही वाटून घ्यावं. तुमचे बाबा. सुधाकर आठवले यांचं इच्छापत्र पूर्ण वाचून त्याची घडी करत वकील साहेबांनी दोन्ही मुलांकडे पाहिले. दोघांचे चेहरे शर्मेने काळे ठिक्कर पडले होते. आणि शेखर रडत रडत हात जोडत म्हणाला, नाही नाही वकील साहेब, मला यातलं काही नको आहे. तुम्ही हे घर दादांच्याच नावाने करून द्या. अरे पितृ इच्छा आहे. तू त्यांची सेवा काही अपेक्षा न ठेवता केली आहे. त्यांनी वडिलकीच्या नात्याने, तुझ्या वडिलांच्या नात्याने आपल्या संपत्तीने तुला काही दिलं आहे आणि मी यात काही फेरबदल नाही करू शकत. ही आठवले साहेबांची शेवटची इच्छा होती. तू मुलाप्रमाणे वागलास. त्यांनी वडिलांचे कर्तव्य निभावलंय. आता त्यांची ही शेवटची इच्छा तू पूर्ण कर, ज्याने त्यांच्या आत्म्याला समाधान मिळेल. असं म्हणत वकील साहेबांनी मृत्यूपत्र प्रकाशच्या हातात दिलं. प्रकाशने प्रमोद व दोघांच्या बायकांनाही ते वाचायला दिलं. सर्वांनी त्यावर सही केली व घराचे कागदपत्र शेखरच्या स्वाधीन केले गेले. शेखरच्या डोळ्यातून दोन थेंब अश्रू त्यावर पडले. ते पेपर त्यांनी फोटोसमोर ठेवून नमस्कार केला व बाहेर निघून गेला. सुधाकर राव यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून नमस्कार केला तेव्हा वकील साहेबांना जाणवले की फोटोतल्या सुधाकर रावांच्या चेहऱ्यावर कर्तव्यपूर्तीचा तृप्त असा भाव दिसत होता. मित्रमैत्रिणींनो, जी मुलं परदेशात राहतात त्यांना वेळोवेळी आपल्या आईवडिलांकडे येता जाता येत नाही आणि आजारी असल्यावरही ते फक्त पैसे पाठवून देतात. पण त्यांना यायला वेळ मिळत नाही, कारण परदेशातून येणं जाणं आणि सुट्ट्या काढणं त्यांनाही जमत नाही. पण त्याचा त्रास मात्र आईवडिलांना नक्कीच होतो. पण आजच्या समाजामध्ये प्रत्येक आईवडिलांना वाटतं आपल्या मुलाने खूप शिकावं, परदेशात पैसे कमवावेत, खूप मोठं व्हावं. पण त्याचबरोबर ते परदेशात गेल्यानंतर मात्र आपल्या आईवडिलांना विसरून जातात आणि नंतर मात्र आईवडील गेल्यानंतर पश्चाताप करतात. पण त्याचा काय फायदा?
मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते? मुलांनी परदेशात जाऊन पैसे कमवावे की आपल्या भारतातच राहून पैसे कमवून आपल्या आईवडिलांबरोबर राहावं? पण बऱ्याच आईवडिलांना वाटतं की मुलांनी परदेशात जावं, पण त्यांना ही समजत नाही की त्यानंतर आपल्याला काय त्रास होणार आहे. आपल्याला आपल्या मुलांची साथ सोडावी लागेल आणि मुलांनाही आपली साथ सोडावी लागेल आणि बरीचशी मुलं आपल्या आईवडिलांची साथ सोडूनच देतात. हा एक समाजाचा खूप मोठा गहन प्रश्न आहे. त्यामुळेच आपल्या भारतामध्ये वृद्धाश्रमाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि याचे प्रमाण भविष्यामध्ये खूपच वाढण्याची शक्यता आहे. माझं असं म्हणणं नाही की मुलांनी परदेशात जाऊ नये, पण परदेशात जाताना मात्र आपल्या आईवडिलांची काळजी घेण्यासाठी काहीतरी चांगली तरतूद करावी, बस एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.